हॅलो. तर तुमचं एमकॉम सेकंड मध्ये सर्वांचं स्वागत आहे. पार्ट 1 तुमचा असाही पास सगळे मला वाटतं 100% आपला रिझल्ट लागलेला आहे. एकही जण फेल नाहीये. त्यामुळे तुम्ही सर्वच अभिनंदनास पात्र आहात. ज्यांनी ऍडमिशन घेतलं आहे त्यांच्या रिसीट मला वाटतं मी सर्वांच्या पाठवलेल्या आहेत. ज्यांच्या रिसीट मिळाल्या नसतील त्यांच्या सोमवारी मिळतील आणि ज्यांनी अजून ऍडमिशन घेतलं नसेल त्यांनी तात्काळ आपलं ऍडमिशन कन्फर्म करून घ्या. आता आपले रेग्युलर क्लासेस चालू होणार आहेत. मी तुम्हाला पूर्वी सूचना दिली होती की 1 ऑगस्ट पासून कदाचित आपले रेग्युलर वर्ग सुरू होतील. त्या अनुषंगाने आपण टाइम टेबल बनवून तुम्हाला दिलेला आहे. तर तशा स्वरूपाने आपले या ठिकाणी लेक्चर आज सुरू झालेले आहेत. तर आज आपलं पहिलं लेक्चर आहे बिझनेस फायनान्स, जे तुम्हाला कंपल्सरी सब्जेक्ट आहेत. त्यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजी आणि दुसरा म्हणजे बिझनेस फायनान्स आणि 2 बँकिंगचे असणार आहेत आणि 2 कॉस्टिंगचे. कॉस्टिंग वाल्यासाठी कॉस्ट ऑडिट, मॅनेजमेंट ऑडिट आणि बँकिंगचे आहेत फॉरेन एक्सचेंज आणि इंटरनॅशनल फायनान्स, असे हे आपले तुमचे सब्जेक्ट असणार आहेत. तर आपला जो काही आजचा विषय आहे तो म्हणजे बिझनेस फायनान्स. आपण बिझनेस फायनान्स पाहत आलेलोच आहे कंटिन्यू पासून. म्हणजे जसं आपलं एमकॉम स्टार्ट झालेलं आहे तेव्हापासून आपण हा फायनान्स 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 आपण म्हणत आलो. कसा आपण सुरुवातीला स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट पाहिलं. त्या स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये काय होतं की आपल्याला व्यवसाय किंवा व्यवहार कसा करावा त्याचं व्यावहारिक मॅनेजमेंट आपण सुरुवातीला पाहिलं की आपल्याला व्यवहार कसा करायचा आहे, कुठल्या विषयाशी निगडीत करायचा आहे, कुठल्या व्यवसायाशी निगडीत करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सेकंड सेमेस्टरला आपण पाहिलं इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स, की इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स म्हणजे की आपण जे काही व्यावहारिक नॉलेज घेतलेलं आहे व्यवसायाच्या रिलेटेड तर त्याचं आपल्याला इंडस्ट्रियलायझेशन कसं करता येईल त्या गोष्टी आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स पाहिल्या. म्हणजे इंडस्ट्रियल लोकलायझेशन असेल, त्यानंतर प्रादेशिक असमतोल असेल व्यवसायाचा झालेला, त्यानंतर जे काही इंडस्ट्रीच्या रिलेटेड असेल त्या गोष्टी आपण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स मध्ये पाहिल्या. त्यालाच अनुसरून आपल्याला किंवा या सेमेस्टरला पाहायचं बिझनेस फायनान्स किंवा व्यावसायिक वित्त पुरवठा. तर आपण बिझनेस जो व्यवसाय उभा करणार आहोत तर त्याला जो काही पैसा आहे तो पैसा कसा पुरवला जाणार आहे त्या अनुषंगानं हा जो काही विषय आहे तो विषय आहे की जेणेकरून आपल्याकडे शेअर्सच्या मार्फत पैसे येतील, शेअर कॅपिटल असेल किंवा वेगवेगळे स्वरूप असेल, लोनच्या स्वरूपात असेल, पाहुणे रावळे देणार असेल, मित्रमंडळी देणार असेल, कुठून आपल्याकडे पैसा येणार आहे, हा पैसा आणण्याचं काम किंवा त्याच्या रिलेटेडचा जो काही आपला विषय आहे तो म्हणजे बिझनेस फायनान्स. आपल्या व्यवसायाला लागणारा पैसा. पैसा म्हणजे काय तर आपल्या जी काही व्यवसाय आहे त्या व्यवसायाचा आत्मा जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही, कारण हा पैशाशिवाय कुठलाही बिझनेस चालत नाही. त्यामुळे पैसा हा महत्वाचा भाग आहे. तर सुरुवातीला आपण ह्या बिझनेस फायनान्सचा थोडासा सिलेबस पाहू. कदाचित मी तुम्हाला ग्रुपवर टाकलाही असेल पण तरी आपण थोडासा आज सिलेबस पाहू की सिलेबस मध्ये काय आहे. मला वाटतं सिलेबस थोडासा चेंज आहे. 2019 पॅटर्न तुम्हाला आलाय. चेंज म्हणजे काही जास्त चेंज नाहीये, थोडा नॉर्मल चेंज असेल एखादा पॉइंट, बाकी जास्त काही चेंज नाहीये. तर
दिसतोय सर्वांना सिलेबस? सिलेबस दिसतोय का सर्वांना? सिलेबस दिसतोय? हो दिसतोय ना? हो सर. तर हा पुणे विद्यापीठाचा सिलेबस जो की नवीन 2019 पॅटर्न नुसार विद्यापीठाने दिलेला आहे, त्यामध्ये आपला बिझनेस फायनान्स, तर बिझनेस फायनान्सचं मीनिंग, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप अँड इम्पॉर्टन्स हे मागच्या वेळेसही होतं आणि आत्ताच्या सेमिस्टरलाही तसंच आहे, त्यात काहीही चेंज झालेला नाही. त्यानंतर तुमचं टाइम व्हॅल्यू मनी, जी काही तुमच्या पैशाचे समय मूल्य आहे त्याची गरज, इम्पॉर्टन्स, फ्युचर व्हॅल्यू, प्रेझेंट व्हॅल्यू आणि थोडं डिस्काउंटेड कॅश फ्लो टेक्निक्स, या गोष्टी मागच्या जशा होत्या तशाच आहेत, त्यात त्यांनी मात्रही फरक केलेला नाही. फर्स्ट टॉपिक जशाला तसाच आहे. सेकंड टॉपिक मात्र थोडा चेंज केलाय, म्हणजे तो तोच आहे, फक्त त्यातला थोडासा भाग काढून टाकलेला आहे, बाकी जास्त काही नाही. स्ट्रॅटेजिक फायनान्शियल प्लॅनिंग, त्यामध्ये मिनिंग्स, ऑब्जेक्टिव्ह, अझम्पशन्स, स्टेप्स इन फायनान्शियल प्लॅनिंग आणि एस्टिमेटिंग फायनान्शियल्स, ह्या गोष्टी त्यात त्यांनी, म्हणजे एस्टिमेट फायनान्शियल जे तो भाग टाकलाय, त्यातला बराचसा मोठा भाग त्यांनी स्टेप्स वगैरे कमी केलेले थोडेशा. त्यानंतर रिक्वायरमेंट ऑफ फर्म, लिमिटेशन्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग, कॅपिटलायझेशन, ओव्हर कॅपिटलायझेशन, अंडर कॅपिटलायझेशन, थिअरीज ऑफ कॅपिटलायझेशन आणि एस्टिमेटिंग फायनान्शियल नीड्स अँड सोर्सेस ऑफ फायनान्स, ह्या गोष्टी ऑलरेडी मागच्या जशा आहेत तशाच आहेत. मला असं वाटत नाही की नवीन यामध्ये काही इन्क्लूड केलंय. फक्त जो एस्टिमेटिंग फायनान्शियल आहे तोही भाग आहे, तोच तेवढा त्यांनी नवीन टाकलेला आहे, बाकी जास्त काही नाही. त्यानंतरचा भाग आहे कॉर्पोरेट सिक्युरिटीज अँड सोर्सेस ऑफ लॉंग टर्म फायनान्स, जे काही शॉर्ट टर्म, लॉंग टर्म आणि मिडल टर्म आपण प्रत्येक वेळेस मी तुम्हाला लेक्चरमध्ये सांगत आलेलोच आहे, तोच भाग या ठिकाणी आहे. त्यामध्ये तुमच्या ही कंपनी आहेत, म्हणजे ओनरशिप ऑफ सिक्युरिटीज असेल, त्याच्यामध्ये इक्विटी शेअर असतील, कॅरेक्टरिस्टिक्स असतील, त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत, डिसएडव्हान्टेजेस, म्हणजे जे आपण कंपनी लॉ मध्ये जो भाग पाहिलेला आहे तो भाग तिथं तशाला तसा आहे. म्हणजे तुमचे इक्विटी शेअर्स असतील, म्हणजे सामान्य भाग असतील, तुमचे प्रेफरन्स शेअर्स असतील, म्हणजे अग्रहक्क भाग असतील, तर त्या अग्रहक्क भागाचं कुठले अग्रहक्क भाग आहेत त्याचे प्रकार असतील, जे आपण क्युम्युलेटिव्ह, नॉन क्युम्युलेटिव्ह वगैरे जे भागाचे प्रकार आहेत ते, किंवा तुमचे इक्विटी शेअर्सची पॉवर काय असते, त्या शेअर होल्डरच्या पॉवर्स काय असतात, ह्या सर्व गोष्टी आपल्याला त्या टॉपिकमध्ये पाहिजेत. की इक्विटी शेअर्स होल्डर हा कंपनीचा कोण असतो, मालक असतो, हे तुम्हाला तुम्ही 11वी पासून शिकला. 11वीला पण आपल्याला जी काही सेक्रेटरियल प्रॅक्टिस होतं, SP होतं ना, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण गोष्टी शिकलेल्याच आहेत. त्यानंतर 12वीला पण आपल्याला तोच विषय कंटिन्यू होता. फर्स्ट इयरला तुम्हाला तो नसेल, पण सेकंड इयरला कंपनी लॉ मध्ये तोच भाग आहे, इक्विटी शेअर्स आणि प्रेफरन्स शेअर्स. त्यामध्ये इक्विटी शेअर्सचं काय काम असतं किंवा काय करतात, कारण ते कंपनीचे मालक असतात, त्यांना डिव्हिडंड कधी मिळतो, कसा मिळतो, कशा स्वरूपाचा मिळतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेज काय, कॅरेक्टर्स काय, हे आपण सगळे त्या टॉपिकमध्ये पाहणार, जे ऑलरेडी आपण सी लॉ मध्ये पाहिलेलंच आहे, त्यात काही जास्त चेंज नाही. त्यानंतर प्रेफरन्स शेअर्स आहे, प्रेफरन्स शेअर्सही सेम आहे, की जे अग्रहक्क भाग आहे, अग्रहक्क कुणाला दिला जातो, कधी द्यायचा, कशा स्वरूपाचा द्यायचा, त्याचं डिव्हिडंड कसं वाटप होतं, या सर्व गोष्टी आपण प्रेफरन्स शेअर मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर आपल्याला पाहायचं जो काही नवीन कंपनी ऍक्ट आलाय 2013ला, जो आधीचा होता 1956, म्हणजे 1956चा जो कंपनी कायदा होता त्याचं रिन्युएशन किंवा त्या बदलून त्या ठिकाणी 2013चा नवीन कंपनी कायदा आलेला आहे. तर हा नवीन कंपनी कायदा कशा स्वरूपाचा आहे, त्याच्या अमेंडमेंट काय, ह्या आपल्याला गोष्टी सर्व त्या टॉपिकमध्ये पाहायच्यात. त्यानंतर आपल्याला पाहिजे क्रेडिटर्स, त्याच्या सिक्युरिटीज, डिबेंचरचे प्रकार, डिबेंचरचे प्रकार आणि आपण जे प्रेफरन्स शेअरचे प्रकार पाहणार आहोत त्यामध्ये थोडासा फरक आहे, बाकी जास्त फरक नाही. लक्षात, क्लासिफिकेशन प्रोसेस, डिबेंचर वगैरे, बॉन्ड्स हे आपण पाहणार. त्यानंतर
यात थोडासा भाग टाकलाय कंपनी डिपॉझिट, त्यानंतर द डिव्हिडंड डिसिजन्स, बॅकग्राऊंड ऑफ डिव्हिडंड पॉलिसी, theories of dividend, trend in dividend distribution in India, and measures of dividend policy, dividend yield and dividend payout. ह्या गोष्टी थोड्याशा त्यांनी टाकलेल्या आहेत. त्या होत्या मागच्या वेळेस, पण ते एकच मुद्द्यामध्ये होत्या, त्याला सेपरेट पॉइंट करून त्याने आपल्याला यावेळेस सिलेबस बनवताना बनवलेला आहे. त्यानंतर आपल्याला शेवटचा टॉपिक आपला असणार आहे तो म्हणजे शॉर्ट टर्म फिनान्स अँड वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. जे तुम्ही वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट मध्ये पण आपण पाहिलंय ते, त्यासोबत वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट हे आपण कंपनी लॉ मध्ये पण पाहिलंय. जे आपले टाइप्स ऑफ कॅपिटल किंवा जे काय आपलं कॅपिटल आहे त्याचे किती कुठले कुठले प्रकार आहेत, त्यामध्ये वर्किंग कॅपिटलचा पण प्रकार येतो. तर ते कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ शॉर्ट टर्म फिनान्स, शॉर्ट टर्म नीड्स, त्यात आहे सोर्सेस ऑफ शॉर्ट टर्म फिनान्स, रोल ऑफ वर्किंग कॅपिटल, बेस्ट मॅनेजमेंट, प्रॅक्टिस ऑफ वर्किंग कॅपिटल, फिनान्सिंग ऑफ वर्किंग कॅपिटल, ट्रेड क्रेडिटर्स, बँक क्रेडिट, बँक फायनान्सिंग ऑफ अकाउंट रिसिवेबल, वर्किंग कॅपिटल ॲडव्हान्टेज अँड डिसएडव्हान्टेजेस. ह्या गोष्टी आहेत. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. वर्किंग कॅपिटल म्हणजे काय सांगता येईल की ज्या दैनंदिन गोष्टी आपल्या आहेत रेग्युलर खर्च होणाऱ्या, म्हणजे लेबरचा चार्ज असेल, चहा पाण्याचा खर्च असेल, टेलिफोन बिल असेल, लाईट बिल असेल, यासाठी जो आपण पैसा बाजूला काढतो, म्हणजे इन द सेन्स पीटी कॅश, ज्याला आपण काय म्हणतो आपल्या भाषेत पीटी कॅश. पीटी कॅश म्हणजे तुमचं काय असतं वर्किंग कॅपिटल, आणि त्याचं मॅनेजमेंट कसं करायचं तो भाग आहे. आणि शॉर्ट टर्म फायनान्स म्हणजे तुमचा अल्पकालीन वित्त जो काय आहे, किंवा आपण कुणाकडून उसनवारीनं पैसे घेतो, आपल्या मित्राकडून घेत असेल, एखादा दुसऱ्या बिझनेसमॅनकडून घेणार असो, जो आपल्या रिलेटेड कोण रिलेटिव्ह असेल त्याच्याकडून एक महिना 2 महिन्यासाठी उसनवारीनं पैसे, अरे बाबा दे मला थोडेसे पैसे म्हणून मागून घेतो, त्या गोष्टी आपल्याला शॉर्ट टर्म फायनान्स मध्ये पाहिजेत. त्याचं काय असतं किंवा कशा स्वरूपाचं त्याचं रिटर्न बॅक करावं लागतं, ह्या सर्व गोष्टी आपण त्याच पॉइंट मध्ये आपण पाहणार आहोत. असा हा तुमचा 4 टॉपिकचा पूर्ण सिलेबस आहे, ज्यामध्ये जास्तीचा बदल अजिबात नाही. एवढा एक पॉइंट त्यात त्यांनी चेंज केलेला आहे सिलेबस बदलला म्हणून. बाकी आपला मागचा सिलेबस तसाच आता कंटिन्यू त्यांनी ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला त्यांनी ग्रुप डिस्कशन, लायब्ररी वर्क, असाइनमेंट हे तर आपण करतोय, पीपीटी करतोच, करता की नाही तुम्ही सर्वजण? सर्वजण पीपीटी वगैरे करताच. त्यामुळं हा तुमच्या अनुषंगाने तुमच्याकडून तो भाग तो आलेलाच आहे. त्यानंतर आज आपण थोडीशी रूपरेषा बघू की जे काही तुमचं बिझनेस फायनान्स आहे, त्या बिझनेस फायनान्स म्हणजे काय. आणि पैसा तुम्हाला पाठीमागे मी सांगितलं, मॅनेजमेंट आणि जो काही पैसा आहे त्या पैशाचं व्यवस्थापन ते आपल्या जन्माच्या अगोदर पासून ते मृत्यूच्या नंतर पर्यंत हे मॅनेजमेंट चालत राहत. पैसा आहे, त्यामुळे ते जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंट नुसार या ठिकाणी आपल्याला सर्व व्यवसाय आपल्याला चालवायचा असतो. आणि जो पैसा आहे हा पैसा म्हणजे काय, एक प्रकारे तर पैसा जो आहे हा पैसा म्हणजे तुमच्या व्यवसायाचं ब्लड जरी म्हणलं तरी चालेल, कारण व्यवसायाचं ब्लड किंवा त्याची शीर धमनी जरी म्हणलं तरी चालेल, कारण पैशाशिवाय कुठलाही व्यवसाय चालत नाही. पैशाशिवाय काहीही चालत नाही, काहीच चालत नाही पैशाशिवाय. पैसा आहे तर ठीक आहे, पण लक्षात काही असो तुमचा पैसा असणं आवश्यक आहे, तरच तुमचा व्यवसाय हा चांगला चालू शकतो. तर आपण त्याच्या थोडेसे एक पहिल्या टॉपिकचा थोडासा भाग पाहू, एक त्याची डेफिनेशन वगैरे बिझनेस फायनान्सची.
आणि त्यासोबत तुम्हाला स्वतःला बिझनेसमॅन कसं व्हायचंय हाच या ठिकाणी त्यांचा सांगण्याचा हेतू आहे. हा बिझनेस फायनान्स सारखा विषय ठेवणं म्हणजे तुमच्यातून एखादा बिझनेसमॅन घडावा असं विद्यापीठाला वाटतं. त्यातून हा त्यांनी तसं सिलेबस स्ट्रक्चर केलेला आहे. तसं तुमचं फर्स्ट सेमिस्टर पासून आलेलं आहे. तुमचे स्ट्रॅटेजिक तुमचं मॅनेजमेंट कसं असावं, त्यानंतर तुमचं इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स कसं असावं, त्यानंतर तुमचं ते धोरण इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स आपण लोकलायझेशन पाहिलं, त्याच्यानंतर कसला बिझनेस करावा ते पाहिलं, त्याचं प्रादेशिक असमतोल कसा आहे ते पाहिलं, त्यानंतर आपण पैशाचा व्यवसायाचा वित्तपुरवठा जो आहे कुठून पैसा कसा येणार आहे आणि त्या पैशाचा आपल्याला गुंतवणूक कशा स्वरूपाने करायचं आणि आपला व्यवसाय कसा वाढवायचा आहे हे आपल्याला इथं पाहायचंय. आणि आपल्या सेकंड लास्ट सेमिस्टरला पाहायचंय किंवा कॅपिटल मार्केट हा व्यवसाय तुम्हाला भविष्याच्या शेअर मार्केटला कसा जोडता येईल ते आपण, आणि त्याचं कॅपिटल मार्केट काय आहे, भारताचं कॅपिटल मार्केट, इंटरनॅशनल लेवलचं कॅपिटल मार्केट म्हणजे मार्केट शेअर मार्केट काय, आणि त्या शेअर मार्केटमध्ये कंपन्या कशा टिकतात, ह्या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला त्या पुढच्या सेमिस्टरमध्ये पाहायच्या. असं हे एकावर एक आधारित सब्जेक्ट आहेत. तर विद्यापीठाला असं वाटतं की तुमच्यातून एखादा या ठिकाणी बिझनेसमॅन व्हावा यासाठी या ठिकाणी तुमचा असे एकावर एक आधारित तुम्हाला टॉपिक दिलेले आहेत, एकावर एक आधारित तुम्हाला विषय दिलेले आहेत आणि त्याचाच रिलेटेड हा एक बिझनेस फायनान्स हा एक विषय आहे. तर आज आपण थोडासा श्री गणेशा करू आपल्या या ठिकाणी पहिल्या टॉपिकचा, बिझनेस फायनान्स म्हणजे व्यावसायिक वित्त. आलं लक्षात? व्यावसायिक वित्त म्हणजे काय, कसं असतं, मिनिंग, ऑब्जेक्टिव्ह, स्कोप, इम्पॉर्टन्स त्याचे ते आपण थोडासा भाग पाहू. आज काय आपल्या 40 मिनिटाचंच लेक्चर आहे, त्यामुळं थोडंसंच आपल्याला पाहता येणार आहे. तर आपले ऑलरेडी 30 मिनिट झालेले आहेत. हा भाग म्हणजे तुमचा या ठिकाणी व्यावसायिक वित्त आणि ह्या वित्ताचं महत्व काय हे या ठिकाणी आपल्याला आता पाहायचं आहे. तर वित्त पुरवठा ही एक शास्त्र आणि कला देखील आहे. जसं मॅनेजमेंट आपण पाहिलं, व्यवस्थापनाचा सेम भाग आहे तो, की जेणेकरून आपला जो काही वित्त पुरवठा आहे तो वित्त पुरवठा सुरळीत असणं आवश्यक आहे आपल्या व्यवसायाला. जर वित्त पुरवठा सुरळीत आपल्या व्यवसायाला असेल तरच आपला व्यवसाय चालू शकतो. आपण स्वतःच बघा, स्वतःपासून विचार केला तरी चालेल की स्वतःला जर आपल्याला कॉलेजला यायचं म्हणलं तरी आपल्याला पैसा लागतो, फुकट कोणी आणून सोडत नाही. लक्षात? त्याचं व्यवस्थापन करावं. तसं व्यवसायाचं इतिहास आहे, त्याला रॉ मटेरियल घ्यायचं असेल किंवा जो आपला त्याचा माल तयार झालेला असेल तो सुद्धा त्याला बाहेर मार्केटमध्ये पर्यंत नेण्यासाठी खर्च लागतोच. भले तो खर्च त्यांचा निघत असेल, तो खर्च कधी निघणार आहे, ज्यावेळेस त्याची वस्तू विकली जाईल मार्केटमध्ये त्यावेळेस त्याची किंमत किंवा झालेला खर्च त्याला वापस मिळणार आहे. पण सुरुवातीला तर त्याला सुरुवातीला टाकावं लागणार पैसे, त्याच्यावर रॉ मटेरियलचा जो एजंट असेल तो थोड्याशा उधारीवर देईल, त्याला तरी काहीतरी पैसे द्यावे लागणार. त्यानंतर तुमचा रॉ मटेरियलचा भाग झाला, त्यानंतर तुमचे लेबर आहेत, लेबरचे चार्जेस आहेत, मशिनरी आहे, मशिनरीचे चार्जेस आहेत, त्यानंतर लाईट बिल आहे, त्यानंतर तुमचा त्याला लागणारं जे काही मटेरियल लागणार आहे म्हणजे पॅकिंगचा असेल त्याला लागणारा पैसा आहे, आणि त्या सगळं झाल्यानंतर तुमचा जो काही ट्रान्सपोर्टेशनचा खर्च आहे तो असेल. सुरुवातीला आपला बिझनेस नवीन असेल तर आपल्याला डिस्काउंट पण द्यावा लागतो, त्यातून सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट बाजूला काढावा लागतो. तर ह्या सर्व गोष्टी ह्या पैशावर आधारित आहेत. जर पैसा असेल तरच आपल्याला त्या व्यवस्थित करता येऊ शकतात आणि तरच आपला व्यवसाय हा योग्य प्रमाणे आणि चांगला सुरळीतपणे चालू शकतो. जर पैसा नसेल तर आपलं डोकं चालत नाही, तर व्यवसायाचं कधी चालायचं.
त्यामुळे आपल्याला या ठिकाणी पैसा हा असावाच लागतो आपल्या व्यवसायाकडे. त्यामध्ये तो वर्किंग कॅपिटलच्या स्वरूपात असू देत किंवा भांडवलाच्या स्वरूपात असू देत, तर तो आपल्याकडे खेळतं भांडवल किंवा पैसा आपल्याला व्यवसायामध्ये लागणार आहे. तो शॉर्ट टर्म असेल, लॉंग टर्म आपण लोन घेतलेलं असेल, कुठलाही असेल. पैशाचा तो भाग वेगळा की कुठून आलेला आहे, शॉर्ट टर्म आलंय, लॉंग टर्म आलंय, कुणी उसने दिले की कुणी तसेच दिले, तो भाग वेगळा. पण आपल्या व्यवसायाकडे पैसा आला म्हणजे आपला व्यवसाय सुरळीत चालला. आपल्याला पैशाची या ठिकाणी गरज आहे. तर या पैशाचे डेफिनेशन्स आहेत. तर EW पैश यांची डेफिनेशन आहे, व्यावसायिक वित्त व्यवस्था म्हणजे पैशाचा उपयोग करण्यासंबंधी आधुनिक जी काही आर्थिक पद्धत आहे त्याची या ठिकाणी व्यवस्था, त्या आलेल्या पैशाची व्यवस्था करणं. म्हणजे आधुनिक पद्धतीमध्ये तुम्ही लोन घेतला असेल, कुणाकडून उसने घेतले असतील, एक मिनिट, कुणाकडून उसने घेतले असतील, जे काय झालं असेल, तर त्याचं आपल्याला व्यवस्थापन पण करायचं. म्हणजे फक्त पैसे घेतले झालं असं नाही, तर तो पैसा आपण आला तो कुठल्या डिपार्टमेंटला गुंतवला, कशासाठी गुंतवला, कशाला त्याच डिपार्टमेंटला खरंच गरज आहे का, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहणं सुद्धा आवश्यक आहे. त्याचं व्यवस्थापन सुद्धा करणं आवश्यक आहे. ती म्हणजे तुमची वित्त व्यवस्था. म्हणजे समजा सॅलरी लागणार आहे, सॅलरी डिपार्टमेंटला तुम्ही किती पैसे दिले, त्यानंतर तुमचं रॉ मटेरियल लागणार आहे, त्या प्रोडक्शन डिपार्टमेंटला किती पैसे दिले, मशिनरीसाठी काय लागणार आहे, त्या मशिनरी डिपार्टमेंटला काय दिले, जे काही असेल तर त्याला आपण किती पैसा कुठल्या डिपार्टमेंटला कशा स्वरूपाने खर्च केलेला आहे, त्या सर्व पैशाचं व्यवस्थापन आपल्याला करणं म्हणजे आपलं व्यावसायिक वित्त व्यवस्था हे असं त्याला म्हटलेलं आहे. EW पैशांची व्याख्या आहे. गुथमन आणि डॉगल याची पण डेफिनेशन आहे, व्यवसायात उपयोगात येणाऱ्या सर्व प्रकारच्या निधीचं नियोजन, उभारणी आणि प्रशासन करणं म्हणजे व्यावसायिक वित्त व्यवस्था. जी काही तुमच्याकडे पैसा येणार आहे त्याचं व्यवस्थित नियोजन, उभारणी आणि प्रशासन करणं म्हणजे तुमचं व्यवस्थापन, जे आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये अगोदरच पाहिलेलं आहे की व्यवस्थापन कसं असावं. प्लॅनिंग, ऑर्गनायझिंग, स्टाफिंग वगैरे ज्या सर्व गोष्टी आहेत त्या आपण स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंटमध्ये ऑलरेडी पाहिलेल्या आहेत. आलं लक्षात? तर आता आपल्याला पाहायचंय की या आलेल्या पैशाचं नियोजन कसं तुम्हाला व्यवस्थित करता येईल. कारण नियोजन होणं खूप गरजेचं आहे. पैसा हा येतच असतो, त्याचं नियोजन होणं, कुठल्या डिपार्टमेंटसाठी द्यायचं आहे ते देणं आवश्यक आहे. तर या व्यावसायिक वित्त पुरवठ्याचे उद्दिष्ट, तर या व्यावसायिक वित्त पुरवठ्याचे वैशिष्ट्य, पहिलं प्रवर्तक वित्त पुरवठा. तर प्रवर्तक वित्त पुरवठा म्हणजे काय, प्रवर्तक कोण असतो, प्रवर्तक कोण, प्रवर्तक म्हणजे कंपनीची सुरुवात करणारा, जो कंपनी रजिस्टर करणार आहे. म्हणजे जे लोक सुरुवातीला विचार करतात की रे बाबा आपल्याला कंपनी चालू करायची, की आपल्याला कंपनी चालू करायची आहे, आणि त्यानंतर ते स्वतः पैसा ज्यावेळेस गोळा करतात, ते पैसा गोळा करणारे लोक सुरुवातीचे स्वतःहून पैसे गोळा करून, एक 7 जण, आपली जी काही प्रायव्हेट कंपनी आणि पब्लिक कंपनी आहे, हे 2 प्रकार आहेत कंपन्याचे. तर प्रायव्हेटला किती लागतात जास्तीत जास्त आणि कमीत कमी, तर प्रायव्हेटला कमीत कमी आता एक म्हणजे वन मॅन कंपनी पण आता सध्या सुरू, नवीन कंपनी काय 2013 मध्ये इस्टॅब्लिश झालेली आहे. त्यासोबत कमीत कमी प्रायव्हेट कंपनीला 2 व्यक्ती लागतात. तर जास्तीत जास्त 200 पर्यंत या ठिकाणी त्याचे सभासद असू शकतात. तर जे काही तुमचे 2 येणारे सुरुवातीचे लोक आहेत प्रायव्हेटला, ते म्हणजे तुमचे प्रवर्तक आहे, जे कंपनी उभा करतात. आणि पब्लिकसाठी कमीत कमी 7 लोक आणि जास्तीत जास्त अनलिमिटेड अशा स्वरूपाचं हे स्ट्रक्चर असतं. तर जे तुमचे 7 ते 8 लोक सोबत येणारे सुरुवातीला, ते म्हणजे कोण असतात, जे कंपनीची सुरुवात करतात, 7-8 लोक मिळून कंपनीचं रजिस्ट्रेशन करतात, ते म्हणजे तुमच्या कंपनीचे काय असतात, प्रवर्तक. म्हणजे ते कंपनीची सुरुवात करणारे.
म्हणजे कंपनीचं रजिस्ट्रेशन असेल, इस्टॅब्लिशमेंट असेल, भांडवल गोळा करणं असेल, मशिनरी आणणं असेल, बिल्डिंग बांधणं असेल, ह्या सर्व गोष्टी करण्याचं काम हे प्रवर्तक करतात. त्यांचा सुद्धा सुरुवातीला पैसा या ठिकाणी कंपनीत गुंतवावा लागतो, कारण त्यांनाच गुंतवावा लागतो. दुसरं कोणी कंपनी विश्वास ठेवत नाही का? असं कोणी म्हणतं कंपनीला, नाही नाही तुम्ही नवी कंपनी टाकली, हे घ्या आमचे पैसे, असं कोणीच म्हणत नाही. त्यामुळं जो काही भाग आहे तर तो या ठिकाणी प्रवर्तकाचाच असतो. त्या प्रवर्तकाचा जो काही सुरुवातीचा खर्च आहे, कंपनीचे किंवा व्यवसाय सुरू करण्याची पूर्वतयारीसाठी आवश्यक लागणारे कागदपत्र असतील किंवा सर्व खर्च तर तो प्रवर्तकांना करावा लागतो. तो त्याही खर्चाचा हिशोब आणि व्यवस्थापन हे आपल्याला ठेवावं लागतं, करावं लागतं, तरच आपला व्यवसाय पुढे जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा आहे संघटनात्मक वित्तपुरवठा. त्यासोबत जर आपल्या कंपनीची रजिस्ट्रेशन झालं, म्हणजे ज्या अवस्था आहेत कंपनीच्या रजिस्ट्रेशनच्या, त्या 4 अवस्था आहेत. पहिली कुठली? प्रवर्तन अवस्था, दुसरी नोंदणी अवस्था, तिसरी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळण्याची अवस्था, आपलं तिसरी भांडवल उभारणी अवस्था, आणि चौथी व्यवसाय प्रारंभ दाखला मिळवण्याची किंवा व्यवसाय प्रारंभ दाखला मिळण्याची अवस्था. ही तुमची पब्लिक कंपनीची या ठिकाणी 4 अवस्था आहेत. तर जनरली प्रायव्हेट कंपनीला 2च अवस्थेतून जावं लागतं, ती म्हणजे पहिली आणि दुसरी, ती प्रवर्तन अवस्था आणि दुसरी नोंदणी अवस्था, की ज्या ठिकाणी प्रवर्तक पैसे गोळा करून या ठिकाणी कंपनी उभा करायचं नियोजन करतात, पैसे उभा करून बिल्डिंग वगैरे बांधतात ती. आणि दुसरी म्हणजे तुमची कंपनीच्या आरओसीकडे म्हणजे रजिस्टर ऑफ कंपनी त्याच्याकडे नोंदणी करण्याचं किंवा व्यवसाय संस्थेची नोंदणी करण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. या 2 अवस्था प्रायव्हेट कंपनीला झाले की प्रायव्हेट कंपनी लगेच चालू होते, पण पब्लिक कंपनीला मात्र पुढच्या अजून 2 अवस्थेतून जावं लागतं. ती म्हणजे किमान भांडवल उभारणी अवस्था आणि शेवटचा आहे ती शेवटची म्हणजे व्यवसाय प्रारंभ दाखला. म्हणजे आपल्याला त्यावेळेस आरओसी सांगतं की आता तुम्ही भांडवल उभा करा. मग भांडवल उभा केलं की तुमची या ठिकाणी काय होतं, त्याला तुम्ही कंपनी सुरू करा असं आदेश देतं, आणि मग तुमचा व्यवसाय प्रारंभ दाखला मिळाले की कंपनीचं प्रोडक्शन चालू होत असतं. हे असतं पब्लिक. तर ही संघटनात्मक वित्तपुरवठा म्हणजे तीच, की जेणेकरून ज्या वेळेस कंपनीचं रजिस्ट्रेशन होतं, रजिस्ट्रेशन झालं की आपल्याला भांडवल उभारणीकडे जावं लागतं. तर भांडवल उभारणीसाठी आपल्याला कोणीही पैसा सुरुवातीला देत नाही. ये रे बाळात घेऊन जा असं कोणी म्हणत का तू नवी कंपनी उभा केली नाही. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, आपल्याला अंडर रायटर कडे जावं लागतं. अंडर रायटर म्हणजे काय? विमेकर म्हणजे कोण? की जे आपल्या कंपनीला वित्त पुरवठा करणाऱ्या संस्था असणार आहेत. म्हणजे एसबीआय बँक असेल, कोटक महिंद्रा असेल, हे अंडर रायटरचं काम करतात. ते काय करतात की तुमचे बंच मध्ये शेअर्स घेतात आणि ते बंच मध्ये शेअर्स घेतलेलं त्याच्या बदल्यात तुम्हाला ते पैसे देतात, पण त्याचं कमिशन पण ते काढून घेतात, फुकट पैसे देत नाही. तर समजा 10 रुपये शेअर्स असेल तर ते 7 रुपयालाच घेतात, 3 रुपये त्यांना कमिशन ठेवून घेतात आणि परत ते तुम्हाला शेअर्स विकताना 10लाच वापस करत असतात. त्या लक्षात की जेणेकरून आपल्याला जेवढं भांडवल लागणार आहे किमान भांडवल ते त्यांच्या मार्फत आपल्याला उपलब्ध होईल. असं या ठिकाणी तर संगणनात्मक आणि किंवा आपल्या जी काही बाजारपेठ उपलब्ध होत असेल तर तिथूनही आपल्याला वित्त पुरवठा हा गोळा करावा लागतो. त्यानंतर दीर्घकालीन भांडवल, ही यंत्रसामग्री इमारत जी असेल यासाठी आपल्याला दीर्घकालीन भांडवल लागतं. या अवजड उद्योग त्यासाठी आपल्याला बँकेकडून लोन वगैरे घ्यावं लागतं. त्यानंतर खेळतं भांडवल म्हणजे काय? तर तुम्हाला कालच मागास सांगितलं खेळतं भांडवल म्हणजे आपल्याला दैनंदिन खर्च जे आहेत ते दैनंदिन वीज भाडा असेल, पाणी भाडा असेल, वेतन देणं असेल किंवा सुट्टे भाग खरेदी असेल, त्यासाठी आपल्याला हे पैसे लागतात. ते सुद्धा आपल्याला बाजूला काढून ठेवणं आवश्यक आहे, तरच आपला व्यवसाय व्यवस्थित चालतो. कारण दैनंदिन खर्च होणं सुद्धा आवश्यक आहे. तर होतच असतात. लेबर असेल, लेबरचे वेजेस असतील ते द्यावंच लागतात. तर ह्या गोष्टी खेळते भांडवलामध्ये येतात. त्यानंतर विकासासाठी वित्त पुरवठा, त्यासोबत जे काही विकास आपल्याला करायचा आहे आपल्या व्यवसायाचा, तर व्यवसायाचा विकास करण्यासाठी आलेल्या निधीचं व्यवस्थापन होणं आवश्यक आहे. की जो आपल्याला जे नवनवीन टेक्नॉलॉजी आपल्याला आत्मसात करायची, कारण जे जे नवं ते हवं असं प्रत्येक या ठिकाणी ग्राहकाला वाटू शकतं. तर ग्राहकाच्या मागणीनुसार, त्याच्या आवडीनिवडीनुसार या ठिकाणी आपल्याला आपलं उभारणी कारखाना किंवा आपलं जी काही यंत्रसामग्री आहे ती नवीन टेक्नॉलॉजीची असणं आवश्यक आहे. नवीन फॅशनेबल जर आपल्याला एखादा समजा कापड उद्योग असेल ते फॅशन लगेच येते, ते फॅशनेबल आपल्याला उपलब्ध करून द्यावं लागतं. शूजचं असेल ते शूजचं तसंच आहे. तर सर्व गोष्टी आपल्याला म्हणजे जशी लोकांची गरज आहे, मानसिकता आहे, त्यानुसार आपल्याला तो आलेला पैसा आणि त्याचं या ठिकाणी विकास आपल्या व्यवहाराचा करणं आवश्यक आहे. तर हे त्यानंतर आपल्याला पाहिजे इतर वित्तपुरवठा. त्यासोबत आपल्या व्यवसाय संस्थेला जे काही वित्तपुरवठा आहे तो वेगवेगळ्या स्वरूपात होत असतो. कराच्या स्वरूपात असेल, लाभांश असेल, ते वेगवेगळ्या, तर त्याचाही आपल्या संस्थेला पैसा द्यावा लागतो लोकांना.
तर तोही त्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचंय भागधारकाच्या संपत्तीचे महत्तमीकरण. हा याचे पुढचे जे काही पॉईंट आहेत हे आपण उद्याच्या लेक्चरला पाहू. आता आपल्याकडे टाइम खूप संपलेला आहे, टाइम संपलाच आहे, म्हणजे 1 मिनिट शिल्लक राहिलेला आहे. तर उद्यापासून तुम्ही टायमाला आपलं या ठिकाणी जॉईन व्हा. म्हणजे टायमाला जॉईन झालात की आपली जी काही शिकवायचं आहे ते आपलं सुरुवातीपासून सुरू आपल्याला डायरेक्ट करता येईल. आलं लक्षात? तर जॉईन होण्यासाठी हो. कोणीही वेळ घालू नका, तत्काळ जॉईन व्हा की जेणेकरून आपल्याला हे आपलं रेग्युलर लेक्चर चालू होतील. हो. कुणाला काही अडचण आहे याच्यात, समजलं नाही असं नाही ओके सर. नाही. असेल तर डिस्कस करू शकता, काही अडचण नाही. बॉयकॉटचं आहे ना. हा, हॅलो हॅलो, कुणाला असेल अडचण, काही बोलायचं असेल तर विचारू शकता, काही अडचण नाही. आणि प्रत्येकाने आपापली नावं टाकत चला की जेणेकरून मला कळेल कोण जॉईन झाले कोण नाही. आपापल्या झूम ॲपच्या मीटिंगला नाव टाकून ठेवा. आलं लक्षात?